येस, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आम्ही चाललो आता शाळेत. येस, इंडिपेंडन्स डे बघायला. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. येस, हॅपी इंडिपेंडन्स डे. किती लांब आहे शाळा? सकाळ सकाळ मस्त वाटते ना, एकदम फ्रेश. गावाकडे तीच मजा असते. प्ले जिमचा आवाज येतोय. ते घेत असते प्रॅक्टिस. हे तुम्ही म्हणायचं ना, जास्त काहीच म्हणायचं. झंडे के लिए सलामी देंगे, सलामी दो. हम लोगों को समझ सको उत्तम असे यश मिळवले. प्रवीण संदीप बराळ याचा पहिलीचा विद्यार्थी, आदित्य शंकर लंके याचा पहिलीचा विद्यार्थी. हे बघा मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टॅब स्कूल यांच्या ह्याच्यावर शिकवतात. आपल्या जिल्हा परिषद काय काय अरविंद कांबळे ह्याच्यावर पेन चालतं का? 2025 रोजी झालेल्या मंजुळा. हो, कोणत्या किल्ले माहिती आहे का तुला? हा, तुझं नाव काय? समर्थ. समर्थ. टॅलेंट म्हणजे काय पण करू शकतो ना आपण. तेवढा आहे दोघांसाठी, तेवढा पण तालुक्यामध्ये सुद्धा नाही. याचं मला सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सांगते धन्यवाद देते. आणि तुम्ही पालक वर्गाने साथ दिली. आज फक्त बोलण्याचं नाही, उद्गारायचं आहे. भारत माता की जय. आपण इंग्रजांना घालवले, पण काही वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. अशा उच्च गुरुजन वर्गावर माझ्या बालमित्रांना नमस्कार. मंडळी, आपल्या पूर्वजांनी हा देश मिळवण्यासाठी रक्त सांडलं केला जातोय. मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि तिथे माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार. तर सगळ्यात आधी मी माझी ओळख करून घेतो. माझं नाव आहे प्रवीण अशोक दुर्गे. तर श्रावणचा मी मामा आहे. राजींनी मला कॉल केला काल की तुम्हाला सुट्टी आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने, आणि शनिवार रविवार सुट्टीच असते. आम्ही IT मध्ये काम करत असतो, तर आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते, परत शुक्रवार 3 दिवस सुट्टी आहे. तर तुम्हाला एक चांगला कंटेंट मिळेल. तर कंटेंटच्या वरून एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आणि प्रियांका, माझी बायको आहे, आम्ही दोघं IT मध्ये काम करतो पुण्याला. आणि काम करून साईड बाय साईड माझा एक यूट्यूबचा चॅनल पण आहे. तिथं मी डेली ब्लॉगिंग टाकत असतो की डेली ॲक्टिव्हिटी, जिम किंवा काय IT मधली कामं, कोणाला काही डाऊट्स असतील तर ते व्हिडिओज बनवत असतो. तर त्यानिमित्ताने एक चांगला कंटेंट मिळावा त्यासाठी आम्ही आलोय. आणि अजून एक मुद्दा म्हणजे की मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलोय, मराठी मीडियम. ही तर सेमी इंग्लिश आहे. तर ही इथं आल्यावर मी पहिल्यांदा वाचलं की जिल्हा परिषद प्राथमिक सेमी. माझ्या वेळेस होतं की फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तरी एक चांगला बदल मी बघितलाय माझ्या वेळेस आणि यावेळेस. आणि मी आतमध्ये जाऊन जस्ट चेक केलं की डिजिटल TV होती, स्क्रीन टच. हे खूप चांगलं वाटलं मला. वायफाय वगैरे असेल तर मुलांना ऑन द स्पॉट इंटरनेटच्या माध्यमातून सगळे डाऊट सॉल्व्ह करता येतील.
तर ही एक चांगली गोष्ट मला शाळेबद्दल वाटली. थँक्यू, मला इथं बोलायला संधी दिली सरांनी. आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. त्यांचे खूप खूप आभार. विठ्ठल वराळ यांनी शाळेसाठी 200 रुपये दिले. मी हे बोलत होतो इथे शिकवतात ते. हां हो ना, बरोबर. बाहेर पडवीत बसू द्या. अच्छा. आणि एवढेच क्लासमध्ये एवढेच पुरं आहे का? एका क्लासमध्ये एका बेंचवर 2 जण. बघा मित्रांनो, अशी असते झेडपी स्कूल. अच्छा, हे सर नाही का? म्हणजे आजकाल असं पण लावायला लागतं का? म्हणजे मॅडम शिकवतात ते झेडपीलाच आहे ना. कोणत्या मॅडम? हां, पण त्यांची स्कूल मोठी आहे. यांना आरो वगैरे चांगलं आहे, पाणी इथंच. ही 4थी पर्यंत आहे, त्यामुळं आतमध्ये टाका. आता मोठा बनवलाय ना. अच्छा, भात वगैरे करायला चांगलंय. हे बघा मित्रांनो, हे सगळं असतं मराठी शाळेत. आउट ऑफ द सिलेबस. काही करताय मुलं, झाडांची पानं तोडतायत, तर फुलं तोडतायत, तोडता वाचलं. हे सगळं असतं. सगळे हे विषय मिक्स आहेत इथं मराठीमध्ये. शेवटी एकच मराठी शाळेचा नाद नाही करायचा. कुठे ही अंगणवाडी आहे का? मस्त आहे. हे बघा मित्रांनो, श्रावणचा नंबर पहिला आलाय. मंथन मध्ये राज्यात 11वा, लक्षवेध मध्ये राज्यात 13वा आणि NSC मध्ये राज्यात 13वा. हे बघा श्रावण आहे. हा श्रावण बर्थडे याचा. हॅपी बर्थडे श्रावण. आणि सौम्या कुठे? हा, सौम्या संदीप वराळ राज्यात 23वी आली, लक्षवेध मध्ये. नसेल पाऊस मला वाटते. नाही, यांना परवा पण झालेला आहे. आपल्याला तिकडं काहीच नाही. चला मी जातो का. येतोय मित्रांनो थोडा पाऊस. आता करूयात ब्रेकफास्ट. इवान पडलाय, आज आली थोडासा, त्यामुळे त्याला दवाखान्यात न्यायचंय. बघा काय ब्रेकफास्ट मध्ये पोहे. 11 वाजता ब्रेकफास्ट करतोय आम्ही. दाजी कुठे गेले? बर्थडेची पार्टी गई. पोहे. शमू दीदी. बघा मित्रांनो, विवानला दाखवले दवाखान्यात. आता घरी चाललंय. गाडी चालवतो चालवतो गाडी.
आजली पलतो. कफ झाला जरा थोडा, सर्दी नाहीये, कफ आणि ताप. उद्या आम्ही चाललो सकाळी. वा वा वा. चला मित्रांनो, मिसळ पावचा बेत आहे आज. मिसळ पाव केला. फ्लेवरच चॉकलेट आहे, रेनबो आहे, मँगो, ब्लूबेरी, रोज गुलकंद आणि पिस्ता. चॉकलेट चॉकलेटचा चेरी. ठीक आहे, मला चांगलं घ्या. नाव टाकायचं ना. मध्ये सांग कसली सुई मला बघू तर अशी आहे का. मला मी म्हणणारच होते फुगे आणू नका म्हणून. हॅलो गाईस, मामाईने फुगा फुगविला आहे आणि मी फुगा धरलाय. बर्थडेला फुगे टाकत आहे. बाळ्याच्या बर्थडेला फुगत घेऊन आता का नाही मग हेच फुगा आणायची तो कुंडवर. आता श्रावणातून आपण जायचं आहे ना बाहेर पार्टीसाठी. आता जायचं लगेच. पण तुमचेच पैसे. बर. थांबा, परत ऍक्शन घेऊ. आता नको जाऊ, आपल्या हातात दाबू. ताट दे. किती पैसे जमा झाले. काय मग बर्थडेची पार्टी घरीच. बर्थडेची पार्टी घरीच. तू आता गटागट पाणी पी. तुम्हाला मिसळ पाव खायचे का हे खायचंय. दाजी आणि भाजी ह्याच्यात. तर मित्रांनो, श्रावणचा बर्थडे वगैरे झालेला आहे. कारमध्ये बसलोय मी, जरा ब्लॉग एडिट करतो आणि झालं मग आजचा दिवस झाला मस्त. जेडपी शाळेत गेलो, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. श्रावणचा बर्थडे झाला, मस्त गेला आजचा दिवस. कसा वाटला ब्लॉग आजचा, सगळं कंटेंट कसा वाटला तुम्हाला खाली कॉमेंट्स करून सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथं एंड करतोय. उद्याचा ब्लॉग मे बी पुण्याला असेल. आजचा मुक्काम इथं यांच्यासोबत. तर उद्या आपल्याला पुण्याला जायचंय परत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर.
सी यू. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय गाईज. I'm a la 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 loner, a la 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 loner. Every time I try to fit in, it ends up in misery. Yeah, socializing doesn't fit me, but I can get away so easy.